नमो नमः। अहं दया जोशी। संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य अष्टमी कक्षायाः 13 पाठः अश्वस्य स्वामिनिष्ठा वयं पठामः। अस्तु तर्हि पाठस्य आरम्भं कुर्मः। आदौ अहं पाठं पठामि, अनन्तरं माध्यमभाषया सरलार्थं कथयामि। अस्तु तर्हि आदौ अहं पठामि, आरम्भं कुर्मः। मध्याह्नसमयः, सर्वत्र नीरवता, मार्गः अपि निर्मनुष्यः। तदा एव कोऽपि अश्वः मार्गे धावति। तस्य एकः पादः व्रणितः। सः कष्टेन वेदनां सहते। तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सः धावति। तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी। तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः। अविरतं धावनेन अश्वः अतीव श्रान्तः जायते। सः वेगेन धावितुम् असमर्थः भवति, अतः मन्दं धावितुं प्रारभते, परं नैव विरमति सः। अधुना ग्रामः समीप एव। तत्र स्वामिनं नयामि, संरक्षामि च, परं मार्गे विस्तीर्णः जलप्रवाहः। अधुना किं करणीयम् इति चिन्तयति अश्वः। क्षीणः व्रणितः च अश्वः तम् उल्लङ्घयितुम् असमर्थः, किन्तु समयः अल्पः। कथमपि प्राणान् अविगणय्य सः जलप्रवाहम् उल्लङ्घयति। अपरतीरं गत्वा भूमौ पतति। तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतति। अस्तु तर्हि सरलार्थं द्रक्ष्यामः वयं। मध्याह्नसमयः, दुपारची वेळ असते। सर्वत्र नीरवता, सगळीकडे अतिशय शांतता। मार्गः अपि निर्मनुष्यः, आणि मार्गसुद्धा कसा असतो, रस्ता कसा असतो, निर्मनुष्य, एकसुद्धा माणूस रस्त्यावरती नसतो. तदा एव, तेव्हाच कोपी अश्वः, कुणीतरी एक घोडा मार्गे धावती, रस्त्यावरती धावतो. तस्य एकः पादः व्रणितः, त्याचा एक पाय जखमी झालेला. सह कष्टेन वेदनां सहते, आणि तो मोठ्या कष्टाने ती वेदना सहन करत असतो. तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती, आणि 3 पायांनी तो कसा तरी धावत असतो. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी, आणि त्याच्या पाठीवरती बसलेला असतो त्याचा स्वामी. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः, आणि त्याचा स्वामी शस्त्रप्रहारांनी जखमी झालेला असतो. अविरतं धावनेन अश्वः अतीव शांतः जायते, आणि अविरतम म्हणजे सतत धावल्यामुळे घोडा हा अतिशय श्रांत म्हणजे थकलेला असतो. सतत धावल्यामुळे घोडा अतिशय थकलेला असतो. सह वेगेन धावितुम् असमर्थः भवति, आणि त्यामुळे तो घोडा वेगाने धावण्यासाठी असमर्थ, सक्षम नसतो किंवा असमर्थ असतो. अतः म्हणून मंदम धावितुं प्रारभते, शांतपणे धावायला किंवा हळूहळू धावायला सुरुवात करतो. परम नैव विरमति सह, परंतु तो नाहीच थांबत. अधुना ग्रामः समीपे एव, आणि आता तर गाव जवळच आहे. तत्र स्वामिनं नयामि संरक्षामि च, आणि मग घोडा काय विचार करतो की तेथे मी माझ्या स्वामीला नेतो आणि संरक्षण करतो. परम मार्गे विस्तीर्णः जलप्रवाहः, परंतु रस्त्यामध्ये मोठा असा जलप्रवाह असतो. अधुना किं करणीयम्, आता काय करायचं, इति चिंतयति अश्वः, अशा प्रकारे घोडा विचार करतो. क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम् असमर्थः. क्षीणः म्हणजे थकलेला, आणि व्रणितः म्हणजे जखमी झालेला. थकलेला आणि जखमी झालेला घोडा तम उल्लंघयितुम् म्हणजे तो जलप्रवाह ओलांडण्यासाठी असमर्थ असतो किंवा असक्षम असतो. किंतु समयः अल्पः, परंतु वेळ मात्र कसा असतो, थोडासा. कथमपि प्राणान् अविगणय्य सह जलप्रवाहम् उल्लंघयति. कथमपि म्हणजे कसे तरी, प्राणाची अविगणय्य म्हणजे चिंता न करता तो जलप्रवाहाचं उल्लंघन करतो. अपरतीरं गत्वा भूमौ पतति, आणि दुसऱ्या तीरावर जाऊन जमिनीवर पडतो. तेन आघातेन त्या आघातामुळे स्वामीसुद्धा भूमौ निपतति, जमिनीवरती पडतो. किंचित कालानन्तरं स्वामी संज्ञां लभते. सः अश्वस्य समीपे आगच्छति, स्नेहेन अश्वस्य शरीरं स्पृशति. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं
पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति च कः एषः नृपः ज्ञायते वा। सः एव महाराणा प्रतापः राजस्थानराज्यस्य मेवाडप्रदेशस्य नृपश्रेष्ठः। कः एषः स्वामिभक्तः अश्वः। एषः चेतकः नाम अश्वः। अश्वेषु आदर्शभूतः सः। तस्य स्मृत्यर्थं निर्मितं समाधिस्थलं मेवाडप्रान्ते विराजते। धन्यः स्वामी राणाप्रतापः, धन्यः च स्वामिभक्तः अश्वः चेतकः। पाठस्य उर्वरितभागस्य सरलार्थं द्रक्ष्यामः। किंचित कालानंतरं स्वामी संज्ञा लभते। थोडा वेळानंतर राजाला जाग येते। सह अश्वस्य समीपे आगच्छति। तो घोड्याच्या जवळ येतो। स्नेहेन अश्वस्य शरीरं स्पृशति। अतिशय प्रेमाने घोड्याचं शरीर जे आहे तर त्याला स्पर्श करतो। भूमौ पतितः अश्वः अपि स्वामीनां पश्यति समाधानेन प्राणान् त्यजति च। आणि जमिनीवरती पडलेला घोडा राजाला पाहतो आणि समाधानाने त्याचे प्राण सोडतो। कः एषः नृपः, हा राजा कोण, ज्ञायते वा, माहीत आहे। सह एव महाराणा प्रतापः, तोच हा महाराणा प्रताप। राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः। राजस्थान राज्याचा मेवाड प्रदेशाचा हा श्रेष्ठ असा राजा। कः एषः स्वामीभक्त अश्वः, हा स्वामीभक्त घोडा कोण। एषः चेतकः नाम अश्वः, हा चेतक नावाचा घोडा। अश्वेषु आदर्शभूतः सः, हा घोड्यांमध्ये आदर्शभूत असलेला। तस्य स्मृत्यर्थं निर्मितं समाधिस्थलं मेवाड प्रांते विराजते। आणि त्याच्या स्मृतीसाठी निर्माण केलेलं समाधीस्थळ मेवाड प्रांतामध्ये शोभून दिसतं। धन्यः स्वामी राणा प्रतापः, धन्य हा राजा राणा प्रताप। धन्यः च स्वामी भक्त अश्वः चेतकः, आणि धन्य त्याचा तो स्वामी भक्त घोडा चेतक। कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयेन प्रकाशितायाः संस्कृत बालसाहित्यमालायाः आधारेण इयं कथा। आणि ही जी कथा तुम्हाला पाठरूपाने दिलेली आहे तर ही कशातली आहे ते सांगितलेलं आहे। ही कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने प्रकाशित केलेली संस्कृत बालसाहित्यमाला जी आहे तर त्यामध्ये हा लेख प्रकाशित झालेला होता आणि त्यावरनं ही कथा जी आहे ती तुम्हाला पाठरूपाने येथे दिलेली आहे। आपला पाठ येथे संपलेला आहे। आता आपण या पाठाचा भाषाभ्यास बघूयात। प्रथमः प्रश्नः अस्ति एकवाक्येन उत्तरत। प्रथमः प्रश्नः मार्गः कीदृशः, मार्ग कसा होता। मार्गः निर्मनुष्यः अस्ति। अग्रिमः प्रश्नः अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति। अश्वस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी। अश्वः किम् उल्लङ्घयति। अश्वः विस्तीर्णं जलप्रवाहम् उल्लङ्घयति। स्वामी किं स्पृशति। स्वामी स्नेहेन अश्वस्य शरीरं स्पृशति। अग्रिमः प्रश्नः अस्ति प्रश्ननिर्माणं कुरुत। प्रथमं वाक्यमस्ति स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति। अश्वस्य इति शब्दः अधोरेखितः वर्तते। तर्हि प्रश्न कथं निर्माणं भवति। स्वामी कस्य समीपे आगच्छति। कस्य इति प्रश्नार्थकशब्दस्य प्रयोगः तत्र भवेत्। अनन्तरम् अग्रिमं वाक्यमस्ति स्वामी भूमौ निपतति। तर्हि प्रश्नार्थकशब्दः प्रयुक्तः भवेत् स्वामी कुत्र निपतति। अनन्तरम् अग्रिमः प्रश्नः अस्ति योग्यविभक्तिरूपं लिखत। या प्रश्नामध्ये तुम्हाला कंसामध्ये दिलेला जो शब्द आहे त्याचं योग्य विभक्तिरूप वापरायचं आहे। तर ते तुम्ही पुस्तकात पाहून सुद्धा योग्य विभक्तिरूप तिथे वापरू शकतात। तर बघा पहिला प्रश्न जो आहे तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी। तस्य एकः पादः व्रणितः। तृतीयः प्रश्नः समाधिस्थलं मेवाड प्रान्ते विराजते। चतुर्थः प्रश्नः अश्वः समाधानेन प्राणान् त्यजति। अनन्तरम् अग्रिमः प्रश्नः चतुर्थः प्रश्नः अस्ति आत्मनेपदी क्रियापदानि चित्वा लिखत। पाठामध्ये जे आत्मनेपदी क्रियापदं आलेली आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत। तर बघा भरपूर क्रियापदं इथे आत्मनेपदाची वापरलेली आहेत। सहते, त्यानंतर ज्ञायते, जायते,
त्यानंतर लभते, अशा प्रकारे बरीचशी भरपूर क्रियापदं आत्मनेपदाची तुम्हाला इथे पाहायला मिळतील. विराजते, अशा प्रकारे बरीचशी क्रियापदं पाठामध्ये आत्मनेपदाची वापरलेली आहेत. तर अजूनसुद्धा तुम्ही शोधून तिथे लिहू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, माध्यम भाषया उत्तरम लिखत. आता माध्यम भाषया म्हणजे मराठी भाषेमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पशुपक्षिणः मानवस्य साहाय्यं कुर्वन्ति इति विषयकाः कथाः यूयं जानीथ. आणि पशुपक्षी हे मनुष्यांची मदत करतात, तर याविषयी कोणती कथा तुम्हाला माहीत आहे का? तर अशा भरपूर कथा आहेत. तर त्यापैकी ज्या ज्या कथा तुम्हाला आठवतात त्या सगळ्या कथा तुम्ही इथे लिहू शकतात. तर याचं उत्तर जे आहे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा पाठ जो आहे आपला इथे संपलेला आहे. भाषाभ्याससुद्धा इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.